आणि आता सर त्या दिवशी तुम्ही सांगितलं मला का वैयक्तिक काही जास्त बोलू नका, तुमच्या सूचनेचा मी आदर करून त्या दिवशी मी जर माझ्या हातून कोणाचा अपमान झाला असेल किंवा मी काय बोललो असेल चुकून, तुम्ही माफी मागितली. आता ही इलेक्शन तसं वैयक्तिक काय बोलायची नाही, पण काय होते काही जणांना काय होतं कोण काय बोलत नाही म्हणजे त्यांनी काही बोलायचं आणि आम्ही ऐकून घेणार अशातला काय भाग नाही, कारण काही गोष्टी इथं बोलल्या बी पाहिजे. आता मी बाकीचा विषय तर नंतर बोलतो संस्थेच्या प्रगतीचा, पण आता वैयक्तिक विषयात बोलतो. आत्ता मगाशी विरोधी पॅनलची एक सभा झाली, त्या सभेत कोणतरी सांगितलं का त्यांना सरपंच आम्ही केलं. माझी त्यांना विनंती, उद्या सकाळी माऊलीच्या मंदिराकडे आपण दोघं जाऊ आणि तुम्ही काय मला सरपंच केलं ते पहिलं सांगा. वास्तविक पाहत आहे वैयक्तिक गोष्टी इथं काढायची ती जागा नाही. हे इलेक्शन वेगळे, तुमची वैयक्तिक मदत वेगळी. तरी मी त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की तुम्ही किती मला मदत केली ना मला माहिती आहे, आणि कशी केली ते फक्त मला तिथे माऊलीच्या मंदिरात या, तिथे शपथ घेऊन सांगा. दुसरी गोष्ट, आज मला खऱ्या अर्थाने माझे चुलते कैलासवासी धनंजय शेटकाळे यांची आठवण येते. आता जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीबद्दल बोलायचं नसतं, हा एक नियम आहे. आता कोणतरी काढलं व काळ्यांना सरपंच कुणी होऊन दिलं नाही, काळ्यांना कसं फसवलं, तो विषय राहू दे. आता इलेक्शनचा तो पार्ट नाही, पण आता इलेक्शन जरा वैयक्तिक याच्यावर झाली म्हणून बोलतो. पण काळ्यांना नाही सरपंच केलं, ठीक आहे, मी झालो, मी माझ्या जीवावर झालो, मला भाऊशेट्टी सरपंच केलं, मला माऊली शेट्टी सरपंच केलं, मी छाती टोकून सांगतो तुमचं त्याच्यात काळीचंही योगदान नाही. मग काळ्यांना अविश्वास कोणी आणला होता? आज तुम्हाला जर काळ्यांची लय आठवण येते तर काळ्यांना अविश्वास आणायला एक पंचवाशी कोण होतं सगळ्यात पुढं? माझी अजूनही त्यांना विनंती, मी ज्यावेळेस काळे वारले त्याच्या वेळेस आम्ही त्यांनाच मान दिला, कुटुंबाच्या वतीनं ते बोलतील. माझी आई वारली दसऱ्याच्या वेळेस आम्ही त्यांनाच मान दिला, कुटुंबाच्या वेळेस वतीने ते बोलतील. आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस मान देतोय ना, पण उगाच काहीतरी वैयक्तिक दोन्ही या इलेक्शनला काढण्याचा काय अर्थ नाही. बोलायला गेलं तर आम्हाला बोलता येते, कुठलं सुटलं का प्रत्येक वेळेस 50 वर्ष आम्ही गावकी केली. अरे केली ना, कोण नाही म्हणते तुम्हाला? आम्ही म्हणलो तुम्ही नाही केली, पण तुम्ही एकट्यानेच केली का? काळे पुढे होते, किशोर शेठ पुढे होते, भाऊशेठ पुढे होते, अण्णा पुढे होते, विजयानंद सर पुढे होते, गुंजाळ सर पुढे होते, माऊली शेठ पुढे होते. आज ती लोक पुढे आहेत, रवी चेअरमन पुढे होते. म्हणजे असं दाखवायचं गाव की कुणी सगळ्यांना मी एकट्यानेच केली, बाकीच्यांनी गावासाठी काहीच केलं नाही. हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. असो, बाकीच्या विषयी आता जास्त बोलत नाही, उगाच बोलल्यावर परत चिडचिड होईल. राहिला विषय आता समजा सोलरचा विषय निघाला. सोलर आपल्या दूध संस्थेत 2019 ते 20 मध्ये सोलर बसवलं. त्यावेळेस खर्च आला 22,80,000 रुपये. त्याच्यानंतर त्यावेळेस लाईट बिल होतं 10,74,000च्या आसपास लाईट बिल येत होतं. डिझेलचा खर्च होता तर 1,01,000 म्हणजे 11,75,000, जवळजवळ 12 लाख रुपये खर्च होता वर्षाला. त्याच्यानंतर सोलर बसवल्यानंतर लाईट बिल यायला लागलं 4,73,000. डिझेलचा खर्च आला 90,000. आणि अहवाल आहे बरं का, मी काय आनंद दाखवे बोलत नाही, कोणच्या का अहवाल असतील घरी तर चेक करा. मग जर या 5 वर्षात सोलरचा खर्च आहे 22,80,000 रुपये आणि जवळजवळ संस्थेचे वाचलेले पैसे आहेत 30 लाख रुपये, मग हा फायदा झाला नाही का संस्थेला? हा फायदा झाला. त्याच्यानंतर विषय, आणि त्याच्यात काय झालं, आता नवीन याच्यात बिल आकारणी वाढली, लाईट बिल वाढली, त्याच्यामुळे तो जास्त प्रमाणात फायदा दिसून येत नाही. मला त्याला झाले 5-6 वर्ष बसून झाले जवळजवळ, त्याच्यामुळे ते दिसून येत नाही. ठीक आहे, आता राहिला विषय डेअरीच्या कारभाराचा. आता तुम्ही सगळे गवळी, मी तर काय गवळी नाही, माझं दूध नाही, मला जास्त त्याच्यात कळत नाही, मला व्यापारातलं कळतं म्हणून मी बोलायला उभा आहे. मी त्या दिवशी हिशोब सांगितला, कोळवाडीच्या सभेत सांगितला, आगरमाळ्याच्या सभेत सांगितला. जो 2.5 रुपयाची दूध संघाची आणि आपल्या प्रायव्हेट आपण ज्यांना दूध घालतो ती तफावत आहे 2.5 रुपयाची. ती डिलिंग कोण करतं प्रायव्हेटची, त्या पैशाची जबाबदारी कोण घेते? संचालक मंडळ घेते. 2.5 रुपयांनी, दादा तुम्ही नव्हते त्या दिवशी, परत एकदा सांगतो, 2.5 रुपयांनी आपलं रोजचं संकलन हे 20,000 लिटर.
2.5 रुपयांनी दिवसाला आपले वाचतात 50,000 रुपये. महिन्याला ते जवळजवळ जातात काहीतरी 50,000 रुपये. 1,80,00,000 याच्या आसपास जातात ते वर्षाला. 1,80,00,000 आसपास. जवळजवळ 5 वर्षात ते वाचले 10 कोटी रुपये वाचले जवळजवळ. हे कुणामुळे वाचले? आणि माऊली शेठ आज चेअरमन आहे जवळजवळ 18 वर्षाले. 18 वर्षात संस्थेचे 25 ते 30 कोटी रुपये हे माऊली शेठने वाचवले. आता काय होतंय, माऊली शेठला जास्त शायनिंग करायची सवय नाही. मी केलं त्यांना म्हणायची सवय नाही. असतो काय कायचा स्वभाव. पण काय कायचा असतो का जे काय केलंय चांगलं ते मीच केले आणि वाईट तुम्ही सगळ्यांनी केलंय गावात. हे बी कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कोणतरी बोललं पाहिजे. ठीक आहे आता मी बोलतो, त्याचं काय आता मला बोलतील ठीक आहे, माझी ऐकून घ्यायची तयारी आहे आणि शेवटला माफी मागेन मी परत त्यांची. पण त्यांना माझी विनंती, बोलताना तुम्ही सांभाळून बोलत जा. काय होतं आता आणि कवर आम्ही पोरं येऊ, माझी केस पिकली जाते एवढं काळी आहे सगळी. हा सगळी काळी या काय इकडे कॅमेरा पुढे आणवानी सर दिसतील तुम्हाला. काळी केली का? म्हणजे प्रत्येक वेळेस असं समजायचं का मलाच काय तो व्यापार पळतो, मलाच काय तो न्याय देता येतो. मग तुम्हाला कोणी अडवलं होतं? तुम्हाला जर माऊली शेठ तुम्ही म्हणता मला कोणी बोलावलं नाही. अहो बोलावलं ना तुम्हाला. तुम्ही राजू सानेंच्या वडिलांच्या दशक्रियेत मी तिथे उपस्थित होतो. तुम्ही तिथे सांगितलं माऊली शेठचे मला 2-3 फोन आलते. पण माऊली शेठ तुम्ही ती बिनविरोध करून घ्या, काय खर्च करू नका. उरले जे पैसे खर्च करायचे ते पैसे ज्ञानेश्वर देवस्थानला द्या. तिथं काम बंद पडले तुम्हीच सांगितलं ना. मग एकतर दादा बिनविरोध करायला यायचं नाही आपल्याला. माझा आज त्यांचा वैयक्तिक राग नाही, मला फक्त एकच म्हणायचंय का आज काळे नाही, काळे असते तर ते म्हणले असते मला बोलू नका. ते स्वतःहून पुढे आले असते, स्वतःहून त्यांनी बिनविरोध करायचा प्रयत्न केला असता. एक तर आपण आती आले नाही. माझा फक्त त्यांच्या वैयक्तिक राग म्हणजे हा राग काय आहे का तुम्हाला बोलावलं होतं ना आणि मी आजच छाती ठोकून सांगतो ते जर आले असते ना दादा इलेक्शन बिनविरोध झाली असती आणि आई एकमेकात वाद राहिला नसता. पण एक तर आपण स्वतः यायचं नाही आणि परत दुसऱ्यांना वाटायची. तिथं दादा मी परिस्थिती पाहिली. आज ते म्हणतात का ज्यांनी काळांना फसवलं तुम्ही त्यांच्या गाडीत येताल, तुम्ही त्यांच्याशी गोड झाले. अरे मग शाळेचे पेनमुळे तुम्ही त्यांच्यावर होते ना तेव्हा नाही सुचलं का? मग शाळेच्या वेळेस ते कोणच्यावर होते? अहो प्रत्येक इलेक्शनला ज्याचा विचार वेगळा असतो, तत्व वेगळे असतात. आज मी छाती टोकून सांगतो, मी आज मार्केटमध्ये उभा आहे, मला आज पाडेकर कंपनी 7 आहे म्हणून मी उभा आहे. मला त्याच्यात लाज बी वाटत नाही जाहीर सांगायला. पण तरी मी त्यांच्या विरोधात आहे. का? तर तत्वाने विरोधात आहे. कारण मला माऊली शेठचा कारभार पटलाय म्हणून आम्ही माऊली शेठच्या बाजूने. का वैयक्तिक आमचे काही आर्थिक इथे संबंध नाही. शेठनी बी सांगावं, उलट आर्थिक संबंध माझे त्या लोकांशी, तरी आज मी त्यांच्या विरोधात गेलो. राहिला विषय न्याय अन्यायाचा. तुम्ही सांगा आता सोसायटीला बिनविरोध करायला आम्ही सगळे होतो, भाऊदादा ते बाजूने होते. जी अडचणी ती आम्ही भाऊदादा सांगायचं, त्यांना सांगितलं कोणत्या शेठाची अडचणी ती अण्णांना सांगितलं, त्यांनी बाहेरून मदत केली. आता सोसायटीचं गुंजळ आगरमाळ्यातल्या गुंजळांचं शेठ काय, मग त्यांनी काय करायचं इलेक्शन लावायची का? आगरमाळ्यातल्या कोरड्यांना जागा भेटली नाही, मग त्यांनी इलेक्शन लावली का? हे बी कुठंतरी थांबलं पाहिजे. ही बी मला माझी त्यांना विनंती आहे. राहिला विषय आता शेजारच्या गावात आपल्या डेअरी आहे, त्या डेअरीचं संकलन आहे, मी नाव नाही घेत त्या गावचं, त्या डेअरीचं संकलन आहे 18,000 लिटर. कर्मचारी किती काम करतात माहिती तुम्हाला? तिथं 34 कर्मचारी काम करतात. आपल्या डेअरीचं संकलन आहे 20,000 लिटर, कर्मचारी आहे 17. मग किती जणांचा पगार वाचवला? शिवाय आपले संकलन केंद्र आहे 3 दूध सेंटर, कोळवाडी, ज्ञानेश्वर वस्ती, निमशेमाळा, त्यांचं संकलन एकाच ठिकाणी होतं. मग हा पगार कोणी वाचवला? या संचालक मंडळाने वाचवला. त्याच्यानंतर आता सांगितलं चिलिंग प्लॅन्टचा विषय सांगितलाय. पूर्वीच्या काळात बाकीच्या डेअऱ्यांपेक्षा आपल्याला दुधाला 50 पैसे कमी लिटरला भाव भेटत होता. चिलिंग प्लॅन्ट आल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे 50 पैसे किंवा 1 रुपया त्यांच्या बरोबरचा आपण भाव देऊ शकतो. पूर्वीच्या काळात वर्षाला 3 ते 4,000 लिटर दूध आंबूस व्हायचं, ते बंद झालं. 40,000 लिटर दूध वर्षाला वाढ झाली. आता ती कशी झाली याच्यावर नाही बोलत, ते तुम्हाला माहिती, गावड्यांना माहिती. त्याचे पैसे सुमारे 12 लाख रुपये ते वाढले. ते कोणाला भेटतात? ते गावड्यांना भेटतात.
असा फायदा त्याचा झालेला आहे. त्याच्यामुळे कोणी म्हणू नये का सोलरचा फायदा काय झाला, चिलिंग प्लॅनचा फायदा काय झाला. फक्त शेठ तुम्ही पटवून देत नाही, तुम्ही स्पष्ट बोलत नाही, म्हणून पुढच्यांचं भावते. तुम्हाला विनंती काय असेल ते स्पष्ट बोलत जा इथून पुढं. आता राहिला काही प्रायव्हेट डेअरीवाले दूधवाल्यांना बाळगवतात का ते असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे. माझी एक गवळ्यांना विनंती आहे, गवळी बांधवांना, का त्यांचं जर रोजचं 1,500 आणि 2,000 लिटरचं संकलन आहे ते आपल्या बरोबरीने म्हणजे जो आळा डेअरीचा रेट निघतो त्या रेटवर ते रेट देतात. त्यांच्या रेटवर आळा डेअरी रेट देत नाही. मग त्यांना जर आळा डेअरीचा जो रेट आहे ते तुम्हाला रेट देतात, तुमच्या दारात गाडी आणतात, त्याला ड्रायव्हर ठेवतात, गाडीचा खर्च आहे, डिझेलचा खर्च आहे, मग त्यांना इथून त्याच भावात दूध नाही भेटू शकत आळा डेअरीतून. ते का तुम्हाला पैसे देतात बरोबरीने त्याचाही आपण विचार करा. कोण कसा धंदा करतो, शेवटी धंदा आहे, आपल्याला वैयक्तिक कोणाचं बोलायचं नाही. ते कसं करतात त्यांना माहिती, तुम्हाला माहिती आहे. असो, जास्तीचं काय बोलत नाही. आणि काय बोललं असेल तर त्यांची परत मी एकदा जाहीर माफी मागतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो का येत्या 16 तारखेला कुकरच्या समोरील चिन्हावर शिक्का मारून या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्या, ही मला खात्री 100% आहे. पण तरी आपल्याला एक विनंती करतो, मी त्या दिवशी सांगितलं, कारण या पॅनलचा जर एकही उमेदवार पाडला तर तो कमीपणा भाऊदादांचा आहे, तो कमीपणा प्रसन्न अण्णांचा आहे, तो कमीपणा माऊली शेठचा आहे, तो कमीपणा गुंजाळ सरांचा आहे, तो कमीपणा विजयानंद सर कुराड्यांचा आहे, तो कमीपणा किशोर शेठ कुराड्यांचा आहे, तो कमीपणा रवी शेठ चेअरमन यांचा आहे. तो कमीपणा पॅनलचा नाही, या सर्वांचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला विनंती. आणि राहिला विषय क्रॉसिंगचा, आणि अजून एक विषय राहिला आता, सॉरी, निमशेमाळाचा विषय झाला. त्यावेळेस आपला फोन झाला, तुम्ही काय सांगितलं का निमशेमाळ्याला शाळेच्या इलेक्शनला जागा भेटली नाही. त्याच्यामुळे माझी इच्छा आहे का त्यांना यावेळेस, ते तुम्ही तुमच्या भाषणात स्पष्टच करताल ना, बट ठीक आहे, त्यांना जागा नाही भेटली, भेटल्या त्यांना 2 जागा, काय कोणच्या पोटात दुखायचं कारण नाही. मग शाळेला काय काय जात, त्यांचे किती निवडून आले. हा, आणि दुसरं एक म्हणले का गावठाणाची जागा दिली, तू काय गावठाणाचा मालक झाला का. आज त्यांना गावठाणाची काळजी आली. बाकीच्या विषयी मी बोलन, पण मी मालक नाही झालो. मी काळ्यांशी चर्चा करून त्यावेळेस तो निर्णय घेतलेला आहे. मी काय वैयक्तिक तो निर्णय घेतलेला नाही, हे मी या निमित्ताने जाहीर सांगतो. आणि आपल्या सर्वांना सांगतो, आज आपण क्रॉसिंग करताल, आज ही नवीन मुलं सगळी तुमच्या भरोशावर आज सगळे उभे. जर याच्यातून एखाद्याला जागा फाटका झाला किंवा ज्या विभागातून मतदान काय तिथे देण्यात येते, ज्या विभागातून मतदान कमी झालं तो विभाग घेणं देणं पुढच्या विभागांच्या डोळ्यावर जातो. ती कटुता आपल्या मनात नेहमी राहते. ती कटुता टाळायची असेल तर सगळ्या विभागांनी विचार करून शिट्या दिलेली आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे का क्रॉसिंगच्या भानगडीत कोणीही पडू नका, कारण आपल्या गावात दर 6 महिन्याला एक नवीन इलेक्शन येते. ह्या इलेक्शनचे पुन्हाच कोणतरी पुढच्या इलेक्शनला काढेल, ते मग ते क्रॉसिंगचा एकमेकाचा राग हा आयुष्यभर कायम मनात राहील. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे का कुणीही क्रॉसिंग करू नका. आणि येत्या 16 तारखेला या कुकरच्या चिन्हा समोर शिक्का मारून या माऊली गवळी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.